मट्टा आलेला आहे मट्टा. लग्नातून निघालोय आम्ही आता. ही आमची समोर एक गाडी आहे. त्यांचा एक माणूस आम्ही फोडलाय दुबिले. इझिली फोडला मट्ट्यासाठी. लय ऊन आहे गाईस पण मठ्ठा बेस्ट. दुसरा क्लास आहे हा. नुसता मठ्ठाच पिलाय. लग्नातून निघालोय आम्ही आता. ही आमची समोर एक गाडी आहे. मागे 2 व्हीलरवर 2 जण आहेत. सुदर्शन आणि अक्षय चौधरी जाधव सॉरी. आता त्यांचा एक माणूस आम्ही फोडलाय दुबिले. इझिली फोडला मट्ट्यासाठी. दुबिले एका मट्ट्यावर फुटलेला आहे. एक मट्टा बांधला दुबिले डायरेक्ट आमच्या गाडीमध्ये. त्या दोघं बिचारांना त्यांनी उन्हात सोडलं. अवघड आहे. आता इथून ठरलंय आमचं हॉटेलला जायचं एका. बघू जेवायला. नेक्स्ट अपडेट देत राहू. ऊन खूप होतं गाईस आता सध्या. नेक्स्ट तुम्हाला सांगतो कुठे कुठे जायचं. ते आलेल्या अहवालानुसार दुबेले फक्त एका मठ्ठ्याचाच हे होता. 10 किलोमीटर आला लगेच. आता पेट्रोल पंप इथे तो थांबणार आहे. दुसरी मित्र आहे त्यांच्यासोबत परत जाणार आहे. दुबेलेपेक्षा जास्त मायलेज गाडीत दिलेलं. दुबेलेपेक्षा जास्त मायलेज तर गाडीने दिलेलं. एका मठ्ठ्यावर तो इथपर्यंत झाला. काय म्हणणं आहे दुबेले तुझं याच्यावरती. आमची एक गाडी येते. तो शिवम हात दाखवते. पैसे नको सर. वापरतो म्हणा आदर्श आणू परत मट्टा मट्टा दर्शिक. एखादं लग्न पहा मग पुढं. एखादं लग्न पहा पुढं. तिथं मट्टा तिथे एकदा आम्ही एक हॉटेल. आम्ही ऑलमोस्ट 3 हॉटेल बघितलंय. तिन्ही मध्ये पण त्यांना आवडलं नाही. तर व्हेज नॉनव्हेज दोघं कॉम्बो आहे. हॉटेल सुगरनला थांबलोय. आता इथून आम्ही जेवण करून अक्षय चौधरीच्या घरी जाणार आहे. त्याच्या हळदीसाठी. त्याच्या भावाची हळद आहे. मग तिथे जाणार आहे. पहिले जेवण करू मग पुढे जाऊ. फायनली जेवण झालं. आता सगळ्यांचं जेवण झालं. सुदर्शनची आपण रिव्ह्यू घेऊ. कसं वाटलं सुदर्शन तुला जेवण. हॉटेल सुगरण व्यवस्थित बिल झालं. आपलं बिल नाही झालं. बिल आता कळण किती क्वांटिटी आली त्याच्यानुसार आपला एका काय होतं ते आपण काय पिलं मट्टा. हा एका मठ्ठ्यात विकणारा माणूस यो. पाणी दे. शिवमचा आपण रिव्ह्यू घेऊ. शिवम कसं वाटलं तुला लग्न. एकदम सुंदर जेवण होतं. जेवण नंतर आहे. लग्न काय नाही लग्नासारखं लग्न होतं मस्त होतं. अक्षय चौधरीच्या घरून निघलोय जायचं आम्ही आता. रात्री तिकडेच गेलो होतो सगळे. तिथेच नाचलो विसलो आणि नंतर काही इच्छा नाही राहिली रेकॉर्ड करायची. शेतामध्ये झोपलो. शेतातच झोपलो. तिथे खाल्ल्या बट्ट्या काढल्या काहीच. डाळ बट्टी काल. आणि आता तिथून आता आम्ही आमच्या घरी जाऊ. माझ्या घरी तिथं आवरू थोडं खाऊ घेऊ. मग परत 12:30 वाजता त्याच्या भावाचं लग्न आहे. मग त्या लग्नाला अटेंड करायला जायचं आहे. त्यामुळे मग त्या पवनला घरी सोडू. विशालला पण त्याच्या घरी जायचं आहे. तो तिथून तिथे येणार आहे. आता फायनली घरी जाऊ आवरू. मग नंतर परत लग्नात जायचं आहे. ठरलोय गाईच लय. आता लय पाय दुखलंय. लय नाचलोय आम्ही मग. नेक्स्ट तर डे 2 गाईस. आता निघालोय आम्ही घरून. आवरून सावरून निघालोय प्रॉपर. ड्रेसिंग वगैरे मारून आता इथून आम्ही पवनला पिक करणार. पवनला पिक केल्यानंतर अण्णाच्या घरी जाणार. अण्णाच्या गावाला जाणार. त्याच्यानंतर मग नेक्स्ट बघू आता कसं. कारण की 12चा मुहूर्त होता आणि आम्ही ऑलमोस्ट 1 आवर लेट आहे. 1 वाजलाय. पण काल अण्णा बोलला होता की लग्न 2 वाजता लागल. आम्ही थोडं लेट चाललोय. त्याच्यामुळे थोडंसं लेट चाललंय. आम्ही 1 तास नाचू आणि मग लग्न लावू. बघू आता नेक्स्ट डेस्टिनेशन सांगतो तुम्हाला. पवनला पिक केल्यानंतर बोलू आपण. चालेल.
आमचे नवरदेवांचे भाऊ. नवरदेवाचा भाऊ आहे. मिनी नवरदेव दिसतोय. आता नेक्स्ट नवरदेव आमचा अन्नात राहणार आहे. आता आमचं काय म्हणणं आहे की नवरदेवाच्या भावाने पण एकदा नाव घ्यायला पाहिजे. बरोबर एकदा नाव घ्या. नाव घेणारे भेटली तर नक्कीच नाव घेतलं. पण मग डॅडने घेतली शकतो. टिंब लावून पुढे नाव घ्या ना. भाजीत भाजीवाला घे बोल. याच करतो तू ब्लॉग टाकून देईन मला. ब्लॉगरला नाही म्हणतो. ब्लॉगरला नाही म्हणतो. लय मोठे राजा We are shifted to our old origin, our scooty. आणि लग्न झालेलं आहे फायनली. आणि आम्ही घरी आलोय आता. एक दुसरं काम करायला चाललोय बाहेर. कार चालवून कंटाळा आला होता, मग आता स्कूटी काढली आहे. बघू आता. फायनली आपलं आपण इथे संपवूया 2 दिवसाचा टूर. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी फॉलो करा RP वंडरसला. थँक्यू. साईन आउट.